हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशासाठी आहे. येथे दिलेला मजकूर हा मूळ पुस्तकाचा पर्याय नसून वैयक्तिक विश्लेषण व सारांश स्वरूपात सादर केला आहे. आपण एका अशा जगात जगतोय जिथे आपलं मन सतत कुठेतरी भरकटत असतं, नाही का? पण यावर उपाय म्हणून कोणतंही नवं ॲप नाही, तर एक हजारो वर्ष जुनी गोष्ट कशी कामी येऊ शकते हे आज आपण पाहणार आहोत. आणि ती गोष्ट आहे वाचन. चला बघूया हे आपल्या मनाला शांत आणि शक्तिशाली कसं बनवू शकतं. कधी असं जाणवतं का की आपलं मन एका जागी थांबायला तयारच नाहीये? समजा कामावर लक्ष लावायचंय, पण डोक्यात विचारांचं नुसतं वादळ सुरू आहे. शांत बसायचं म्हटलं तरी मोबाईलची स्क्रीन सतत खुणावते. खरं सांगू, हे फक्त आपल्या एकट्यासोबत नाही, तर आपल्या सगळ्यांसोबतच घडतंय. खरं तर आपलं लक्ष आहे ना, ते एका रस्सी खिचीच्या खेळात अडकले. एका बाजूने आळस, कंटाळा यांसारखी आतली आव्हानं आपल्याला खेचतायत, तर दुसऱ्या बाजूने बाहेरचा गोंगाट, सोशल मीडियाचा तो न संपणारा प्रवाह आपलं लक्ष दोन्ही बाजूने अक्षरशः खेचलं जातंय. आणि हेच आपल्या आजच्या जगाचं वास्तव आहे. आपण खरंच अशा युगात जगत आहोत ज्याला विचलनाचं युग म्हणता येईल. आणि इथे आपली एकाग्रता हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि गंमत म्हणजे तीच आज सर्वात जास्त धोक्यात आहे. पण एक मिनिट थांबा. या समस्येचं उत्तर कोणत्याही नवीन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा फॅन्सी ॲपमध्ये नाहीये. याचं उत्तर खूप जुनं आहे, हजारो वर्षांपासून आपल्या सोबत आहे. आणि इथेच सगळी गंमत बदलणार आहे. आपण पुस्तकांना काय समजतो? काही छापलेली पानं? नाही. पुस्तक ही केवळ एक वस्तू नाही, ते आपल्या मनासाठी तयार केलेले एक शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. हो, एक असं प्राचीन तंत्रज्ञान जे आपल्या विचारांचं सॉफ्टवेअरच अपग्रेड करू शकतं. या तंत्रज्ञानाचा प्रवास तर बघा किती जबरदस्त आहे. हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये माहिती गुंडाळ्यांवर लिहिली जायची. मग रोमन लोकांनी आणला कोडेक्स, म्हणजे आजच्या पुस्तकासारखी पानं एकत्र बांधली, ज्यामुळे माहिती शोधणं खूप सोपं झालं. पुढे चीनमधलं प्रिंटिंग आणि गटनबर्गच्या क्रांतीमुळे तर ज्ञान घराघरात पोचलं. प्रत्येक टप्पा हा विचारांना अधिक प्रभावीपणे साठवण्यासाठी आणि पोचवण्यासाठी उचललेलं एक हुशारीचं पाऊल होतं. विचार करा, पूर्वीच्या काळी पुस्तकं ही काही साधी वस्तू नव्हती, तर ती हाताने घडवलेली कलाकृती होती. एक एक अक्षर जपण्यासाठी केलेली ती एक प्रकारची तपश्चर्याच होती. यावरून ज्ञानाचं मोल किती होतं हे समजतं. आणि आजच्या जगात जिथे माहिती एका क्लिकवर मिळते आणि तिचं मूल्य कमी झालंय, हा फरक आपल्याला खूप काही शिकून जातो. बरं, आता वाचनाच्या या बाह्य इतिहासातून जरा आतल्या प्रवासाकडे वळूया. वाचन आपल्या आत नक्की काय बदल घडवतं? ते आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या विचारांना कसं अपग्रेड करतं? जॉर्ज R.R. मार्टिन यांचं हे वाक्य किती खरं आहे, नाही का? वाचन म्हणजे फक्त शब्द वाचणं नाही, तर दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य जगण्याचा, त्यांचे अनुभव घेण्याचा तो एक मार्ग आहे. जेव्हा आपण एखादी कथा वाचतो, तेव्हा आपण त्यातील पात्रांच्या जगात अक्षरशः हरवून जातो. त्यांच्या भावना, त्यांचं दुःख, त्यांचा आनंद आपण स्वतः अनुभवतो. आणि याच प्रक्रियेमुळे आपल्या मनात सहानुभूती निर्माण होते. इतरांच्या भावना समजून घेण्याची ही एक प्रकारची मानसिक कसरतच आहे. आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, पण वाचन आपल्याला त्या नाण्याची तिसरी, अदृश्य बाजू दाखवतं. जी बाजू सहजासहजी दिसत नाही, तो दृष्टिकोन देण्याची ताकद वाचनामध्ये आहे. थोडक्यात सांगायचं तर वाचन आपल्या वास्तवाची चौकटच तोडून टाकतं. ते आपल्याला आपल्या मर्यादित अनुभवांच्या तुरुंगातून बाहेर काढतं. प्रत्येक पुस्तक म्हणजे जगाकडे पाहण्यासाठी एक नवीन चष्मा आहे, जो आपल्या दृष्टिकोन अधिक व्यापक आणि संतुलित बनवतो. आणि आता एक अशी गोष्ट जी कदाचित धक्कादायक वाटेल. येल विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार नियमित पुस्तकं वाचणारे लोक जास्त जगतात. जे आठवड्यातून 3.5 तासांपेक्षा जास्त वाचतात, त्यांच्यात मृत्यूदर तब्बल 23% कमी आढळला. हा काही योगायोग नाहीये, हे वाचनामुळे मिळणाऱ्या मानसिक शांततेचं आणि कमी झालेल्या तणावाचं थेट आयुष्य वाढवणारं फळ आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण का वाचावं हे पाहिलं, पण खरी लढाई सुरू होते कसं वाचावं यावर. चला आता यावर बोलूया. ही सवय प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात कशी आणायची? आपलं हे भरकटलेलं लक्ष परत मिळवण्याची सुरुवात होते एका साध्या नियमाने, आणि तो नियम म्हणजे शिस्त. जसं आपण इतर महत्त्वाच्या कामांसाठी वेळ ठरवून देतो, अगदी तसाच वाचनासाठीही एक ठराविक वेळ देणं गरजेचं आहे. ही सवयच बदलाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आणि जेव्हा वाचताना मन भरकटेल, तेव्हा या सोप्या पायऱ्या नक्की वापरा. फक्त 2 मिनिट डोळे मिटून शांत श्वास घ्या. स्वतःला आठवण करून द्या की आपण का वाचतोय. शक्य असेल तर इंटरनेट बंद करा आणि थोडी शांतता मिळवा. सुरुवातीला हे अवघड वाटेल, पण प्रत्येक प्रयत्नाने आपलं मन अधिक शक्तिशाली होत जाईल.
आणि जर अजूनही प्रेरणा हवी असेल तर हा आकडा ऐका. संशोधनानुसार फक्त 6 मिनिटं वाचल्याने आपला तणाव 68% कमी होऊ शकतो. फक्त 6 मिनिटं. दिवसातला एवढा वेळ तर आपण नक्कीच काढू शकतो, नाही का? तर मग ह्या सगळ्याच्या शेवटी आपण या विचारांना एकत्र बांधूया. वाचन म्हणजे नेमकं काय आहे? गुस्ताव फ्लॉबर्ट यांचं हे वाक्य या सगळ्याचं सार सांगतं. जगण्यासाठी वाचा. वाचन म्हणजे केवळ मनोरंजन किंवा माहिती मिळवणं नाहीये, ते आपल्या मर्यादित आयुष्याला अनुभवांनी समृद्ध करण्याची, त्याला अधिक अर्थपूर्ण बनवण्याची एक कला आहे. आणि शेवटी प्रश्न हाच उरतो की आपण काय निवडणार आहोत? एकाच मर्यादित चौकटीतलं एक आयुष्य की पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारी हजारो आयुष्य?